मुलाला मूल होत नाही म्हणून सोनेसोबत संबंध प्रस्थापित करून वंशाचा दिवा वाढवण्याचा प्रयत्न एका निवृत्त पोलिसाने केलाय। बरं, तो कोणी साधासुद्धा नाही तर निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त पदावरचा व्यक्ती आहे। कायद्याचं रक्षण करणारी मंडळीच जर कायद्याचं उल्लंघन करत असतील तर गुन्हेगारांबाबत बोलावं काय? पुण्यातल्या सहकार नगर परिसरात ही खळबळजनक घटना घडली आहे। नवविवाहित सुनेसोबत संबंध ठेवून मुलं करण्याचा प्रयत्न करण्याचा विचार निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्तांनी केलाय आणि त्यासाठी त्यानं प्रयत्नसुद्धा केलाय। झालं असं की महिनाभरापूर्वीच एका 30 वर्षीय तरुणीचा विवाह 35 वर्षीय तरुणासोबत म्हणजे त्या निवृत्त पोलीस आयुक्ताच्या मुलासोबत झाला। पती असलेला पुरुष बाप होण्यासाठी किंवा मुलं जन्माला घालण्यासाठी सक्षम नसल्याचं त्यांच्या कुटुंबियांना माहिती होतं, पण त्यांनी ही सगळी माहिती मुलीकडून आणि तिच्या घरच्यांपासून लपवली होती। त्यामुळे लग्नानंतर अचानक या निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्तानं सुनेच्या खोलीत जाऊन तिला सगळी माहिती सांगितली आणि तिला अपत्य करण्यासाठी स्वतः गळ घातली आणि त्यासाठी प्रयत्न देखील झाला। पण हे सगळं ऐकून धक्क्यात गेलेल्या नवविवाहित तरुणीनं त्याला स्पष्ट नकार देत कशीबशी त्या परिस्थितीतून सुटका करून घेतली आणि थेट पोलीस स्टेशन गाठलं। तरी या प्रकरणी निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्तासह त्याची पत्नी आणि तिच्या पतीविरोधात सहकार नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे।